नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा संजय जांभेकर ह्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम. मित्रांनो, आरोहीचा स्कूलचा हा नवीन ड्रेस आहे. धीरज इंटरनॅशनल स्कूल CBSE बोर्ड आहे आणि आमची ही आरोही आजच त्यांनी हा स्कूलचा नवीन ड्रेस घातलेला आहे. खूपच छान सुंदर दिसतो हा ड्रेस. जवळपास 2 महिन्यापासून या ड्रेससाठी वेटिंग होतं. त्याने ड्रेस माप देखील स्कूलमध्ये घेतलेलं होतं, परंतु ड्रेस काही लवकर शिवून मिळत नव्हता. अखेर आजच्या या दिवशी आरोहीचा हा ड्रेस तयार झालेला आहे आणि शूज देखील आलेले आहेत. तर खूपच छान दिसते आमची आरोही ह्या स्कूलच्या ड्रेसवर. आर यू रेडी? फाय. वी हॅव टू गो टू युअर स्कूल. Don't play with mobile. What is your school name? Dhiraj International School. Very good. What is your school teacher name? Nutan madam. Which is your favorite subject? मराठी. मित्र हो, 15 दिवसापासून ह्या वातावरणामध्ये एक प्रकारचा गारवा निर्माण झालेला आहे. अजूनपर्यंत ह्या 15 दिवसामध्ये एकदाही ऊन पडलेलं नाही. त्याच्यामुळेच असं वाटतं की जणू काही आजारी पडतो की काय, अशी पण अवस्था झालेली आहे. आणि यातच या 15 दिवसामध्ये एकदा आमची आरोही आजारी पडली होती आणि आरोहीची मम्मी ती सुद्धा आजारामध्ये आहे. ती अजूनही त्या आजारामधून सावरलेली नाही. तर नुकत्याच त्यांच्या आई म्हणजे आमच्या सासूबाई नुकत्याच घरी आल्या होत्या. त्याही पूर्ण त्यांच्या मूळ गावी निघून गेल्या. त्यांचे शेतीचे काही काम आहेत त्यामुळे ते गेलेले आहेत. घरात अनेक पाहुणे आलेले होते आणि ते पाहुणे पण नुकतेच गेले. त्यामुळे आता मी फक्त 3च व्यक्ती घरामध्ये सध्याला राहत आहोत. आणि बाहेर बघाल तर प्रत्येक बिल्डिंगमध्ये शुकशुकाट आहे. सर्व काही शांत आहे, निवांत आहे, कुठलाही आवाज येत नाही. कारण हा जो एरिया आपला सेक्टर नंबर 12 आहे, तर हा MIDC एरियामध्ये आहे. MIDC या एरियामधील हा भाग येतो. तर तुम्ही आता बाहेर बघू शकताय, बाहेर कशा प्रकारे तुम्हाला हे वातावरण दिसेल. नुकताच पाऊस पडून गेला आहे. रात्रीचे 8 वाजून गेलेले आहेत आणि तुम्ही माझा योगा बघा. आता आमचे आरोही योगा करत आहे. मित्र तुम्ही बघू शकता की आता आमचे रेणुका इथं स्वयंपाक करत आहेत. काय करतात भाजी वगैरेची? तिखट डाळ आणि अरे हो तुझ्याकडे पण तू थांब जरा 1 मिनिट. बघू दे आता हे भाकर आणि अजून हे वांग्याची भाजी आहे, ठीक आहे. ओके. फिल्टर आपला तो वॉटर प्युरिफायर झाला का दुरुस्त झाला? अचानक आहे ना ते बंद झालं होतं. अचानक हे वॉटर प्युरिफायर बंद पडलं होतं. ते असंच चालत होतं ते वरचा लाईटचा. तर आता पुन्हा हे सुरू झालंय. आता माझ्याकडे या. चला तर चला आपण बघूया. आता आरोहीकडे आपण जाऊया. आरोहीचं काय म्हणणं आहे ते बघूया. आता माझं टीम करते. हां, आरोही तर योगा करून दाखवते. बरं कर, चल योगा बरोबर कर. तेवढं किती करत दाखव. कर 1-2-3 प्रकार कर दोघं. हो, तिचंही कौतुक करणं आवश्यक असते. बघा लहान मुलं कशा प्रकारे योगा करतायत. योगाची त्याला आवड आहे, डान्सही करते आणि अनेक स्कूलच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करते. मी आता डान्स घेतला होता. माझा डान्स आहे. डान्स आहे स्कूलमध्ये. ओके. आणि पप्पा 5 मिनिटं आहे ना. तर उद्या तिथे मी स्कूलला जाणार आहे. उद्या मला सुट्टी आहे. तर बघूया आरोही प्रकारे डान्स करते. तर मित्र हो, मी आता ह्या हॉलमध्ये बघताय की हा जो प्लाउड आहे, हा प्लाउड ह्या ठिकाणी खूप दिवसापासून तुम्ही बघत असाल की हा प्लाउड इथं असंच आहे. त्याच्यामुळे जाण्यायेण्यास देखील अडचण होत आहे. हे बघा असा प्लाउड लावलेला सध्याला. त्याचा कारण असं आहे की सुताराने जे काही काम हे घेतलेलं त्याला बहुतेक हे काम परवडलं नसावं म्हणून हे सर्व त्यांनी होल्ड केलं आहे. तर त्याला खूप फोन केले तरी पण तो येत नाही, रिस्पॉन्स येत नाही आहे. त्याच्या मनात काय हे काम करायचं आहे का नाही काय कळत नाही, माहीत नाही. आता आपलं हे काम पेंडिंगमध्येच आहे.
आता ह्या कामाला कधी मुहूर्त लागणार आहे माहीत नाही. जवळपास 6 ते 7 महिने आपलं हे काम रखडलेलंच आहे. अजून असं वाटलं होतं की तो पुन्हा या ठिकाणी आला होता, हे काम लवकर पूर्ण होईल असं वाटलं होतं. हे बघा, त्याने हे काम फक्त पूर्ण केलं. 23 सेट आणि इकडे हा एल टाईपचा सोफा, हा जो सोफा आहे एवढंच त्याने काम पूर्ण केलं. आणि आतमध्ये जे बेडरूम आहेत त्याची एक अशी एल टाईपची एक लाईन त्यांनी पूर्ण केली. तेवढंच फक्त काम केलेलं आहे. असं वाटलं होतं की ते काम पूर्ण संपवेल. त्यांनी मध्येच काम सुरू केलं आणि मध्येच त्यांनी काम परत थांबवलं. काय त्याला काय काम परवडलं नाही किंवा काय त्याचं काय इश्यू म्हणजे त्याला नक्की काय अडचण आहे तर काही समजायला मार्ग नाही. कारण त्याला मी खूप फोन करून विचारलं फोन केले तरी पण तो फोन काही रिसिव्ह करत नाही. तर त्याला कधी मुहूर्त लागेल काही माहीत नाही आहे. तर बघूया. आणि आमच्या आरोहीने 1-2-3 योगाचे प्रकार आत्ताच केलेले आहेत. तर आमची आरोही खूपच ॲक्टिव्ह आहे. अनेक गोष्टीमध्ये ती जे स्कूलच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होत असते. शिलाईक्स तर त्याला ते आवडतं. तुझ्या क्लास टीचरचं नाव काय? दुसरं मॅडम. बरं. गावाकडे ज्याप्रमाणे भाकऱ्यांचा आवाज येतो, भाकऱ्या बडवायचा, तसं समोर इथं भाकऱ्या करणं बडवणं काम चालू आहे. मिसलेले नौका भाकऱ्या करत आहेत. तर मित्रांनो, आपण जरा थोडंसं बाहेर पण दाखवतो गॅलरीमधून काय काय आहे. कारण आपल्याकडे जेवढं काही दाखवण्यासारखं आहे तेवढंच मी नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. नवीन असं काही वेगळं सध्याला तर दाखवू शकत नाही. सध्याला बाहेर खूप पाऊस तर चालू आहे. बाहेर पण फिरायला पण जाऊ शकत नाही आहे. त्यामुळं जेवढं काही शक्य आहे तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्र हो, 11 मजल्यावरून मी हा व्हिडिओ घेत आहे. तुम्ही खाली बघताय तर खाली पार्किंग आहे, गाड्याला खाली लागलेल्या आहेत. आणि समोर ह्या ज्या बिल्डिंग आहेत त्या सर्व काही शांत आहेत. काही ठिकाणी लाईट ऑन आहे, त्या ठिकाणचे मेंबर्स तिथे आहेत. तर अशा प्रकारे हे पावसामुळे वातावरण तयार झालेलं आहे. आणि हे आमची कुंडी छोटीशी तिथे आहे. बाकी अशा प्रकारचं हे लोकेशन तुम्हाला बाहेरचं दिसेल. तर आत्ता आम्ही काही बाहेर जाण्याचा विचार कुठला नाही आहे. मित्र, तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग आवडला असल्यास या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहने जपून चालवा, नेहमी आनंदी राहा. तर भेटूया पुन्हा नवीन दुसऱ्या एका ब्लॉग मध्ये. धन्यवाद. थँक्यू. बाय.